धक्कादायक घटना घडलेली आहे। कन्नड तालुक्यातील जेहूर या ठिकाणी आश्रम आहे, ब्रह्मश्री जनार्दन स्वामी आश्रम, मुंगसापूर जेहूर या भागात आमचे बबनराव पवार हे 59 वर्षाचे शेतकाम करणारे मजूर आहेत। ते काही पपया पिकवतात आणि त्या पपया त्या आश्रमाच्या आसपासच्या रोडवर विकण्याचं काम करतात। तो इथं पपई का विकतो म्हणून सातत्याने त्यांना दमदाटी करण्यात आली आणि या महाराजाकडून त्यांना एक दिवशी आश्रमात बोलून बेदम मारहाण करण्यात आली। अतिशय गंभीर आहे। हे ब्रह्मश्री जनार्दन स्वामी आश्रम आहे आणि त्यांचं नाव मुक्तानंदगिरी बापूजी। मुक्तानंदगिरी महाराज, बापू महाराज म्हणतात, पण त्यांचं खरं नाव आहे मुकुंद शंकर पाटील। आता हे मुकुंद शंकर पाटील 7-8 जण अतिशय गुन्हेगारी प्रवृत्तीचे घेऊन या आमच्या वृद्ध शेतकऱ्याला बेदम मारहाण केली। एवढी मारहाण केली की त्यांच्या जखमा मी बघितल्या। पादुक्याचे हे गोल गोल डॉट दिसतात तुम्हाला, जो पादुका घालतात लाकडी, तो याच्यात घातला। आता हे एवढ्या जोरात केलं असतं तर ती जागेवरच मरण पावले असते। हे अशा पद्धतीने त्यांना मारहाण केली, जनावरासारखी। काळं निळं झालंय। आज मारहाण होऊन किती दिवस झालं? जवळपास 3रा दिवस आहे, तरी सुद्धा हे काळं निळं गेलं नाही। आणि बाबा रडत रडत म्हणतात की माझ्यासोबत काय काय केलंय हे मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही। त्याच्यामुळे नेमका हा महाराज आहे काय, करतात काय? एकीकडे अशोक खराचं प्रकरण महाराष्ट्रात सुरू आहे आणि दुसरीकडं हा जो काही मुकुंद पाटील आहे, शंकर मुकुंद पाटील, हा स्वतःला मुक्तानंद महाराज म्हणतो। या पाटलांनी आणि त्याच्या माणसांनी आमच्या मराठा समाजाच्या या बबन पवारांवर या अतिशय अमानवीय हल्ला केलाय। कारण काय? तर आश्रमाच्या आजूबाजूला पपया का विकता? तर वन विभागाची जमीन आहे बऱ्यापैकी, गायरान जमीन आहे बऱ्यापैकी, तिथं हक्क अधिकार काय? आणि जर तिथं भाविक येत असेल, पपई खात असतील, भाविकांची गर्दी वाढत असेल तर त्यात बिघडलं काय? पण तरी सुद्धा इथं पपई विकली म्हणून अक्षरशः या आमच्या शेतकरी वृद्ध वडीलधाऱ्या माणसाला संपवण्याचं कटकारस्थान या ठिकाणी झालं। मी आता भेटलोय आणि त्यांच्याकडून ही व्यथा ऐकली। धक्कादायक आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, छत्रपती संभाजीनगरचे एसपी, जिल्हाधिकारी, अरे भोंदूगिरीचा खेळ किती दिवस चालवणार आहेत? त्यांनी तिथं सांगितलंय मंत्री संत्री असेल तरी वशिला चालणार नाही। 1,28,000 पेशंटचा इलाज केलाय विदाऊट औषध। तिथं पेशंट जातात आणि त्याचा इलाज होतो आणि तिथं बरे होतात। हॉस्पिटलच बंद झाले असते। 2 कारखाना तिथं पडलाय, लेबल नाही, काय बनतंय, काय टाकलं जातंय, कसलीच चौकशी नाही। खुलेआम सगळा त्या ठिकाणी हा गोंधळ सुरू आहे आणि त्याची चौकशी होत नाही। आजच्या या एफआयआर मध्ये मी बघितलं, भोंदूचा त्या ठिकाणी असलेला अंधश्रद्धेचा कोणताच ऍक्ट त्याच्यामध्ये लावला नाही। मारहाण केली, सीसीटीव्ही मध्ये कैद आहे सगळं, पण सीसीटीव्ही देत नाहीत। सीसीटीव्ही फुटले म्हणून सांगतात ते महाराजाचे तिथले लोक, आणि पोलीस विश्वास ठेवतायत। पोलीस कुणाला घाबरतायत? कन्नडच्या पोलीस स्टेशनला आम्ही इशारा देतोय की हा जीव घेणा हल्ला आहे, तुम्ही एकही आरोपी आज 3 दिवस झाला अटक केलेला नाही। या शंकर मुकुंद पाटील यांना अटक करा। आरोपी झालेला ते याच्यामध्ये एफआयआर मध्ये आरोपी आहे। कशासाठी? कुणाचा दबाव आहे? कुठे आमदार? काय नाव आहे आमदारच? त्या संजना जाधव। हे बापासारखा आहे। विचार करा जरा, तुम्ही आमदार आहेत त्या मतदारसंघाचं, तिथं काय चाललंय? आम्हाला सगळं काढायला लावू नका। पालकमंत्री संजय शिरसाट साहेब केरवेल हॉस्पिटलमध्ये जीवन मारणाशी झुंज देतोय हा माणूस। बहुजन माणूस आहे। एकीकडे जगण्याला साधन नाही, एक पपई विकून आपली उपजीविका भागवत आहेत। काही वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला, पूर्ण हात संप गेलाय त्याच्यामध्ये, आणि मोडलेल्या हाताची सुद्धा दया आली नाही। याच्यावर सुद्धा हात पिरगाळले, मारलं, कानाकडे मारलं आणि पुन्हा धमकी दिली की याला मारा आणि जेसीबीनी पुरून टाकतो, भले भले मी गायब केलेत। एफआयआर वाचली। धक्कादायक आहे। आणि कशासाठी सहन केलं जातंय?
राज्याच्या गृहमंत्र्याला विचारतोय, तुमच्या व्याख्येमध्ये बोंधू म्हणजे काय? हे कसं काय खुलेआम सुरू आहे इथं कन्नडला? सगळी चौकशी झाली पाहिजे. राज्यभर या घटनेचा संताप आहे आणि तात्काळ जर न्याय नाही मिळाला तर त्या ठिकाणी आंदोलनात्मक भूमिका घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. एसपींनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या आश्रमाची सखोल एसआयटी मार्फत चौकशी करावी. इथं काय चालतं तिथले सीसीटीव्ही फुटेज घ्यावेत. तिथं कशा प्रकारे शोषण होतंय, याआधी किती जणांना मारहाण झाली, याआधी किती जण संपवलेत, यांना तर धमकीच दिलती ना जेसीबीनी पुरून टाकू. याची सगळी चौकशी झाली पाहिजे. आमदार संजनाताई हे योग्य नाही. त्या आश्रमाला बावनकुळे भेट द्यायला आलेत. हा येणारच ना, कारण जमिनी हेलिकॉप्टरनी बावनकुळे तिथं आलेत. सरकारी जमिनी, आमच्या गायरान जमिनीवर दलितांच्या सौर ऊर्जाचे प्रकल्प, भांडवलदाराचे प्रकल्प आणि तिकडं ते काय सगळे हेलिकॉप्टर हे ते सगळी चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीत पुन्हा एक आमचे बबन पवार तिथं घडू नयेत यासाठी पोलिसांनी तात्काळ याची सखोल चौकशी करावी. गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि अंधश्रद्धा निर्मूलनच्या कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल व्हावा. याच्यात त्यांना सांगितलं जातंय कलम नॉन बेलेबल टाकलेत, त्याच्यामुळे त्याला अटक करता येत नाही. का बाबा याच्यात 307 दाखल होऊ शकत नाही? अरे जीव घ्यायला हल्लाय ना, आणखी काय कसं मारायला पाहिजे? हे 307चं प्रकरण आहे आणि कलम 307 याच्यात तुम्ही लावत नाहीत. माणूस 3 दिवस झालं जीवन मारणाशी झुंज देतोय. त्याच्यावर मुकामार एवढा मारलाय, त्याच्या छातीमध्ये पादुका घालून उड्या मारल्या. आता आणखी काय मेल्यावर तुम्ही न्याय देणार होते? आपल्या जीवनाशी संघर्ष करणारा आमचा गरीब माणूस मारून टाकायचा होता. आणि मग मंदिर आहे कुणासाठी? एकीकडे म्हणायचं हिंदू राष्ट्र, हिंदुत्वाचा अजेंडा, हिंदूंचं मत. मराठा समाजाचे हिंदू नाहीत का? आज छत्रपती शिवाजी महाराजांचे लेकरं तुम्ही छाताडावरती उड्या मारू मारू मारणार आहेत. हे राज्य आमचं आहे, हे बहुजनांचं राज्य आहे, महाराजांचं राज्य आहे, बाबासाहेबांचं राज्य. इथं मनमानी आणि दादागिरी चालणार नाही, लक्षात ठेवा. काही तासात जर कारवाई झाली नाही, एसपी सुद्धा भेटायला आले नाहीत, जिल्हाधिकारी सुद्धा भेटायला आले नाहीत, नाही म्हणजे माणसं मेले आणि सरकारला पाहिजे तवा ज्याचा गेम लावायचा तवाच असणार. या ठिकाणी प्रकरण बाहेर येणार आहेत का? राजकीय असेल तरच प्रकरण बाहेर येणार आहेत का? गरीबावर अन्याय झाला तर त्याची चौकशी होणार नाही का? हा प्रश्न सुद्धा मी सरकारला विचारतोय. म्हणून या प्रकरणात एसआयटी लागू झाली पाहिजे. 8 जणांनी मारलंय आणि अनेक होते, त्यांना ते दिसले नाहीत. 10 ते 12 लोकांनी हल्ला केलाय. याच्यामध्ये 120 बस सुद्धा दाखल झाला पाहिजे. कट करून मारलंय. आधी धमक्या दिलेल्या तुम्हाला. अजून काय केलं साहेब? मोठ्या मुलं जोरात बोला. एवढं झाल्याच्या नंतर, मारल्याच्या नंतर उदून मला 15 मिनिटं थांबून याच्यापासून व्हिडिओ बनवा म्हणे आणि याच्याकडून वधून घ्या म्हणे. मोठा दंडे आणला आणि तो दंड्याचा धाक दाखवून याच्याकडून वधून घ्या म्हणे. का इथे काही घडलं नाही, आम्ही तुला काही केलं नाही, असं वधून घ्या म्हणे. मी सांगितलं तुम्ही मला मारून टाका, मला काय करायचं ते करा, फाशी द्या, पण मी माझ्या संग प्रकार जो घडला तोच बोलन. मी असं सांगू शकत नाही ते काही घडलं नाही, माझ्या संग काही घडलं नाही असं दम देऊन ते केलं मला. का व्हिडिओ करायचं होते, पण मी तसं बोललो नाही. काय नाव त्याचं महाराज? मुकुंद महाराज, मुक्तानंद महाराज. याची दखल घ्यावी पोलीस प्रशासन आणि सरकारने. तात्काळ कुणीही आरोपी असला, आरोपी एफआयआर आहे, तात्काळ पोलीस स्टेशनला जमा केला पाहिजे. जर का अटक झाली नाही तर मात्र राज्यभर आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं जीवन एवढं स्वस्त नाही. आमचे बाप रस्त्यावर पाडले नाही तेवढं लक्षात ठेवा. आमचा बाप या ठिकाणी रस्त्यावर पाडलाय म्हणून जर तुम्ही उचलून नेऊन मारणार, रिंगण करणार, लाज वाटली पाहिजे. काय पेरायला निघालात? एकीकडे हिंदुत्वाचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे अशा पद्धतीने गोरगरीब तिथं फक्त पपई विकतो. किती पैसे येतात बाबा पपई विकून? किती पैसे येतात? 1200. एवढ्या ह्याच्यामध्ये कुटुंब जागावं हाच प्रयत्न आहे. त्याच्यात सुद्धा ते डोळ्यात खुपतंय. किती किती भयंकर आहे. आणि म्हणून या घटनेचा ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत असून या सर्व आश्रमाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि तात्काळ त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. मी या पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं
आणि धक्कादायक घटना त्यांचे अक्षरशः रडा लागलेत. त्यांच्यासोबत काय काय झालंय ते सांगताना सुद्धा रडतायत. आणि ही अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे चित्र खूप गंभीर आहे. याची दखल राज्य सरकारने घ्यावी आणि एसपीने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या आश्रमाची तात्काळ चौकशी लावावी अशी सुद्धा मागणी मी संघटनेच्या माध्यमातून करतोय. अति अमानवीय व्यवहार माझ्या संघ केलेला, अति अमानवीय माझ्या संघ. माझ्याकडे शब्द नाही सांगायला. अति मला इतक्या शिव्या दिल्या. शिव्या काय दिल्या साहेब सांगा, शिव्या काय दिल्या? तू एका बापाचा आहे का काय साहेब? मला लय अति अशील शिव्या दिल्या आणि अति अमानवीय माझ्या संघ काम केलं साहेब. अति अमानवीय मला शब्द नाही सांगायला. मी माझी काही पूर्वजन्माची ते असेल म्हणून मी आलो जगलो साहेब. अति अमानवीय आणि पोलीस प्रशासन म्हणतंय का त्या साध्या कालमा टाकले तुम्ही बघा बरं. आणि समजा लोक मेल्यावरती का मग म्हणायचं का याला खून झाल्यावर म्हणायचं का यांनी काय म्हणायचं? मग केव्हा कालमा टाकणार आहे? माणसं मेल्यावर कलमा टाकणार आहे का? आणि अजून 3 दिवस झाले त्यांनी त्या ऍक्शन काहीच घेतलं नाही. तात्काळ याच्यामध्ये राजकीय दबाव पोलिसावरती दिसतोय. इथले आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, या सगळ्या असणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन त्यांचा व्हीडीआर सीडीआर चेक करावा. ते फरार झाल्यावर तुम्ही अटक करणार आहेत का? फरार झाले साहेब. आणि ते सगळे फरार सुद्धा झालेत असं म्हणतायत. हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि कोणत्याही परिस्थितीत राज्यात भोंदूगिरी या ठिकाणी खपून घेतली जाणार नाही.